लाईव्ह आपण ठरलेला आहात मॅन ऑफ द मॅच. आपण सर आपली ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी यायचंय. नाईब बालाबाई यांच्या हे मात्र या पहिल्याच मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मार्कर ठरलेले आहेत. नाईब आपण आपली ट्रॉफी कलेक्ट करा. येस ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होते. अमित फायटर्स या टीम कडून गोलंदाजी मार्क वरती फजलला आपण पाहतोय. तर समोरच्या दिशेनं फुझेल आणि अरबाज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. बुरुंडी बंदर मोहोल्ला प्रीमियर लीग 2025 पर्व 5 सर्वांचं स्वागत करूयात. आणि या मैदानाच्या आतमध्ये फजल वरती फुझेलच्या बॅटमधून आक्रमण चढवलं गेलंय. चौकार येतोय. कमालची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मैदान अगदी या ठिकाणी खचाखच भरलंय. रसिक प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. आणि या फुझेल तयार असतील. राईट हँडेड बॅटर एक आक्रमक फलंदाज ते देखील आहेत फजलच्या विरोधामध्ये. फुल टॉस बॉलला पुन्हा एकदा आक्रमण करत असताना परंतु सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. हे चांगलं क्रिकेट आहे. आपण पाहायला गेलं तर या अथांग समुद्राच्या किनारी या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन गेली 4 वर्षे यशस्वी पार पडल्यानंतरला हे 5वं पर्व देखील यशस्वी पार पडण्यासाठी आज आपण बुरुंडी बंदर मोहल्ल्याच्या ऐतिहासिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण आलेला आहात. या स्पर्धेनं खूप सारे या ठिकाणी पाहायला गेले तर आठवणी आपल्या सोबत जोडल्या गेलेत. गेल्या पर्वामध्ये देखील ऑनलाईन रसिक प्रेक्षक आमचे विकी सर होते. ते सातत्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वांना अगदी त्यांच्या माध्यमातून नक्कीच ऑनलाईनच्या माध्यमातून कमेंट्स आपण त्यांच्या पाहायचो. या मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय बघा. तर सरळ यष्टीरक्षकानं कामगिरी अगदी चोख बजावली मैदानाच्या आत. आणि सरळ फलंदाज फुझेल जो आक्रमण करत होता त्याला सरळ बाहेर पाठवले. विकेट नंबर 1. मोठा धक्का बसलेला आहे. न्यू बॅटर युनुसला पाठवलं गेले. युनुस आपण पाहतोय तर मैदानाच्या आतमध्ये असू शकेल. पुन्हा एकदा धावचीची संधी. मेरे अपने न लूटा तो बाहेर गैरों में कहा दमता ज्या कष्टी वहा दुबीती वहा विश्वास कमता. आणि या ठिकाणी विश्वासाची कमी तिथे 100% विकेटची हवी आहे. हेच आपण नक्कीच बघतोय. अनेक प्रेक्षक मात्र स्पर्धेचा आनंद घेत आहेत. देशा परदेशामध्ये संपूर्ण स्पर्धा स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून अगदी लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जाते. ओ यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर. सरळ आपण पाहतोय 4 रन्स मिळतील. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून जर आपण या चॅनलवरती नवीन असाल ना तर पहिल्यांदा जाऊन या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि ही स्पर्धा पाहता तुम्ही सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतरला ही स्पर्धा ज्या वेळेला थोडंसं थांबेल तेव्हा बेल आयकॉनला जाऊन प्रेस करा. कारण तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं आज स्पोर्ट्स टीम या चॅनलचे देखील 12,000 सदस्य म्हणजे 12,000 सबस्क्रायबर त्या ठिकाणी झालेले आहेत. एकदा स्पोर्ट्स टीम या चॅनलचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक. आकिब चिपळूणकर अगदी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. कदाचित ही आजचे 12,000 येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी उत्तुंग भरारी घेतील. आणि आज स्पोर्ट्स टीम चॅनलला मी मराठी समालोचक सनी मोहिते यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. रसिक प्रेक्षक आपण नवीन असाल या चॅनलवरती पहिल्यांदा जाऊन या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नक्कीच या चॅनलचे आपण सभासद व्हायचंय. दाऊद गोलंदाज मार्कवरती आहे. एक चांगला गोलंदाज तो देखील मांडला जातो. बॅक ऑफ दी हँड गोलंदाज आपण पाहतोय. कमालची गोलंदाजी. स्कोर कार्ड मात्र स्थिरावलेला आतापर्यंत 12 रन्स. आक्रमकतेने चेंडूला खेळलं. मिस फील्ड घडली आहे आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स मिळत आहेत.
या बॉलवरती देखील चांगलं थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं तिथे. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल देखील होताना बघायला मिळाला. त्याचा फायदा पुन्हा एकदा फलंदाजाने घेतलाय. अरबा स्ट्राईक मार्कवरती दाऊदच्या विरोधामध्ये ओव्हर द विकेट गोलंदाजी आहे. अक्रॉस द लाईन लॉंग लेग परिसरामध्ये चेंडूला खेळले. या बॉलवरती मात्र 4 रन्स मिळत आहेत आणि स्कोअर कार्ड भन्नाट वेगानं पुढे सरकेल. 21 रन स्कोअर बोर्डवरती लागलेले आहेत. चला 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. संघाचं स्कोअर कार्ड 22 रन्स. बावीस रन्स 2 ओव्हर नंतरला झालेले आहेत. आपण पाहताय तर षटक क्रमांक 3 कोणत्या गोलंदाजाला. इट्स ॲब्सोल्युटली याच्यामध्ये काहीच बदल केला नाहीये. ज्या फजलनं पहिलं षटक टाकलं होतं आता 3रं षटक टाकण्यासाठी आलेला आहे आणि या 3ऱ्या षटकामध्ये काय कमालची गोलंदाजी असेल हे देखील पाहावी लागेल. 2 ओव्हरमध्ये 22 झालेत. पुढच्या आपण पाहायला गेलं तर येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किती रन्स बनवले जातील केले जातील हे देखील येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल. शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल होता. या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत प्रभावित करून टाकलंय. गोलंदाज क्लासिकल गोलंदाजी करतायत आणि इथे मात्र फलंदाजाला बाहेर जावं लागतंय. विकेटचं पतन झालंय आणि विकेट नंबर 2 बॅटिंग करणारा तहमीद फाट टीम एजे या संघाला मात्र आपण पाहायला गेलं तर मोठा धक्का बसलाय. टॉस जिंकला होता सरळ त्यांनी बॅटिंगचं डिसिजन घेतलं. तहमीद फाटर्स या टीमला आपण गोलंदाजीसाठी इन्व्हिटेशन दिलं परंतु आता कारागीर साबित होतोय. गोलंदाज फजलनं प्रभावित केलंय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आहे. या बॉलला पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्राकडे खेळत असताना चेंडू मात्र डिक्लेअर झोनकडे ट्रॅव्हल होईल आणि त्या बॉलवरती मात्र पाहायला गेलं तर 1 रन्स खात्यामध्ये सोडला जाईल. इथे चांगली बॅटिंग. आतापर्यंत 1 रन्स कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का परंतु नाही. 1च रन्स तुम्हाला मिळू शकेल. एका धावेवरती समाधान आणि संतुष्ट व्हावं लागणार आहे. खूप मेहनत या मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य राहिलेले आहेत. फजलचा पुढचा बॉल आहे. कोणतं संकट आणेल. पडल्यानंतरला काटा बदलतोय. आणि इथे मोठा संघर्ष दोन्ही टीमच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि अक्सर वो लोग कहते हैं ना मोती कभी भी किनारे पे खुद नहीं आते उन्हें पाने के लिए आपको समुंदर में उतरना ही पड़ता है. आणि तशाच काही गोष्टी असतात त्या तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी ती तुमच्या जवळ येणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःहून तिथे प्रयत्न करावे लागतील. म्हणजे एक मोठा टोटल तुम्हाला जर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल तर मेहनत घ्यावी लागेल. इथे चांगले स्ट्राईक रोटेट चांगली बॅटिंग करावी लागेल. 24 रन्स 24 रन्स स्कोर बोर्डवरती देखील आपण बघतोय. शेवटचा षटक न्यू गोलंदाजी शहबाज गोलंदाजी मार्कवरती आहेत. ऑनला चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी असू शकणार आहेत. मोहम्मदच्या माध्यमातून एक चांगला स्ट्रोक जयतला स्ट्राईक मार्कवरती आणलं गेले. शेवटच्या ओव्हर मधील शेवटचे 5 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. राऊंड द विकेट पुढचा बॉल फ्रंट फुटचा वापर ऑन ड्राईव्ह यावेळेला फुल टोल वसूल केलाय. एक बार निकली तो निकल गई सीधा 4 रन. वाह कमालचा फटका. ही आक्रमक फटकेबाजी आपण पाहिले. जो फलंदाज जैद आहे त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. शेवटच्या या ठिकाणी ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये आक्रमण करतोय. आतापर्यंत या इनिंग मध्ये 3 चौकार परंतु फुल टॉस वरती या ठिकाणी सरळ बाहेर मारला. विकेटचं पतन. हा फुल टॉस बॉल वरती देखील तुम्ही चौकार ठोकू शकला असतात पण तो कुठेतरी जी अनुभव जो एक्सपिरियन्स होता त्याला त्या गोलंदाजाने दाखवलं की माझ्याकडे देखील तो प्रचंड अनुभव राहिलाय. मागच्या बॉलवरचा जो फटका होता त्याला 4 मिळाले. या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर सरळ बाहेर मारला. विकेटचं पतन झालंय. रनफूटचा वापर केला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या मागे जाऊन पोहोचलाय.
आणि इथे मोठा संघर्ष चाललाय. काही चेंडू देखील या ओव्हरमधील शिल्लक असतील. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. इथे बॅक टू बॉलर खेळले गेले. डॉट बॉल येतोय मोहम्मद स्ट्राईक मार्कवरती. शेवटचा बॉल, शेवटची ओव्हर आणि पुन्हा एकदा बॅक टू बॉलर खेळताना आपण पाहिलेलं आहे. 1 रन्स मिळेल आणि षटक क्रमांक आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत 4चा खेळ संपला. स्कोर कार्ड 31 रन. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. यापुढची मॅच असेल अमीना अलीझा वर्सेस रझीन चॅलेंजर्स. अमीना अलीझा वर्सेस रझीन चॅलेंजर्स. सो बोथ कॅप्टन टॉस करतोय आपण. लगेच टॉस करण्यासाठी या. टॉस का बॉस मध्ये आपण टॉस करून घेतोय. अमीना अलीझा वर्सेस रझीन चॅलेंजर्स. बोथ टीम, बोथ कॅप्टन टॉस करतोय. नाईब बालाबाई आपण कॉमेंट्री बॉक्सकडे या. नाईब बालाबाई कॉमेंट्री बॉक्सकडे या. येस, सेकंड इनिंगला सुरुवात होते फजल आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर शहबाज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल. अंपायरचा इशारा नो बॉलचा आलाय. 1+1 असे 2 रन स्कोर बोर्डवरती सोडले जातील. आणि इथे पुन्हा एकदा ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी एक्स्ट्राचे रन्स दिले जात आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा बॉल देखील आपण बघतोय. आणि नक्कीच या चुका तुम्हाला सांभाळावं लागतील. कोण चुकते यापेक्षा काय चुकते या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. अक्सर लोग कहते हैं ना, जो अपनी गलतियों से सीखता है और दूसरे तरीके अपनाता है वही शायद वो सफल होता है. आणि इथे पुन्हा एकदा या ठिकाणी एक्स्ट्राचे रन्स आहेत. स्वतःला हताश निराश करत असताना या ठिकाणी आपल्याला खेळाडूला कुठेतरी आता माघार घेताना पाहिलेला आहे. एक्स्ट्राचे रन्स देखील आपण बघतोय. राईट मोर द विकेट. नवीन बॉलरला गोलंदाजीसाठी पुन्हा नो बॉल दिलाय. अंपायरचा इशारा नो बॉल आहे. सातत्यानं खूप साऱ्या चुका मैदानाच्या आतमध्ये घडतात. आधीच तर 32 रन्स तुम्हाला करायचं आहे आणि इथे मोठा प्रचंड या ठिकाणी ताप आपण बघतोय. 9 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. अजून एकही चेंडू फेअर डिलिव्हरी नाहीये. 0 बॉल मध्ये 9 रन झालेत. याला म्हणतात बोनस रन्स बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळालेत. फ्रंट फूटचा वापर केला. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि इथे आपण जर पाहायला गेलं तर एक रन अतिशय वेगानं कंप्लीट देखील केला गेलेला आहे. यावेळेला आपण पाहतोय तर या फजल जो खेळाडू आहे, रनांची खूप भूक असलेला हा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करते तो. दुसऱ्या बाजूला गोलंदाज या ठिकाणी चांगला गॅप मध्ये स्ट्रोक आहे. फुल टॉसला फुल टॉल वसूल. सरळ सीमा रेषेच्या बाहेर 4 रन्स मिळत आहेत. कमालची बॅटिंग. घायल तो यहाँ हर परिंदा है मगर जो फिर से उड़ सका वही जिंदा है. आणि तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न फजलने देखील केलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. अंपायरचा इशारा. पुन्हा एकदा नो बॉल आलाय. फक्त नो बॉल व्हाईट बॉल अशाच प्रकारचा आपल्याला या ठिकाणी पाहत आहे. तर दृश्य पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मिसफील्ड आणि मिसफील्ड म्हणजेच याचाच अर्थ 4 रन्स. चुकीला माफी नाही. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेरच आपण बघतोय. पुन्हा एकदा आपण बघतोय तर रन्स मैदानाच्या आतमध्ये जोडले जात आहे. स्कोर कार्ड
23 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत पहिलं षटक चालू आहे. फक्त 3 चेंडू टाकून झालेले आहेत. म्हणजे या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक महागडे षटक 3 बॉलमध्ये 23 रन्स 4 बॉलमध्ये आता 23 खर्च केले गेले आहेत. या ठिकाणी स्वीप केलाय. स्वीची चौकार पाहायला मिळाला. 27 रन 27 जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉलला ऑन ड्राईव्ह केलाय आणि 4 आलेले आहेत. जिंकण्यासाठी केवळ अजून 1 धाव आहे. एका धावेची आवश्यकता आहे.